नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज बघा, व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे अजित पवार यांच्या मृत्यूचं रहस्यमय, म्हणजे हे अपघात कसा झाला, काय झालं, ते काही सत्य समोर यायला तयार नाही मित्रांनो. म्हणजे जे VNSR कंपनी जी आहे, या कंपनीकडनं जे काही सांगण्यात आलेलं नाही, DGCI कडनं काही सांगण्यात आलेलं नाही, म्हणजे याचा जो गुंता आहे हा अधिकच वाढत चाललेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की जे सांगितलं जात होतं की सुरुवातीच्या काळामध्ये 6 माणसं त्या विमानामध्ये होती, ते पुन्हा 5 माणसावरती आलेलं आहे. आणि 5 होते का 6 होते हेच अजून कंपनीला सुद्धा कन्फर्म झालेलं नाही. याच्यामुळे हा गुंता अधिकचा वाढत चाललेला आहे. त्याच्यात दुसरी गोष्ट अशी सुद्धा आहे की त्या विमान कंपनीचा जो ब्लॅक बॉक्स आहे तो मिळून आलेला आहे, परंतु ब्लॅक बॉक्स मधला डेटा रिकव्हर होत नाही, म्हणजे तो बंद होता असं सुद्धा सांगितलं जातंय. म्हणजे एवढ्या शंका वाढलेल्या आहेत त्या विमानाच्या अपघातामध्ये की लोक अक्षरशः लोकांनाच कळना की बाबा हे का एवढ्या शंका वाढवून ठेवल्या त्या कंपन्यांनी. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये 28 तारखेला मुंबईवरून बारामतीकडे जात असताना बारामतीच्या विमानतळावरती अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला. तो झाला का घडवला याबाबत आता शंका मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये अजितदादा त्याच्यात होते का नव्हते हेच अजून तरी कन्फर्म झालं नाही, परंतु रोहित पवार किंवा अमोल मिटकरी असतील, ह्या सगळ्या लोकांनी अशी कल्पना सुद्धा धरली की अजित पवार त्यात होते किंवा नव्हते सुद्धा त्यांचं मत आहे. आता जी बॉडी तिथं अजित पवारांची आहे म्हणून तिचा अंत्यविधी केला, ती बॉडी अक्षरशः फुगली होती टमाटम अशी. रोहित पवारांनीच हे सगळं सांगितलेलं आहे, त्याचे व्हिडिओ सुद्धा त्याचे जारी केलेले आहेत. आता हे विमान 27 तारखेला गुजरातवरून आलं होतं. गुजरातवरून ते मुंबईला आलं. म्हणजे ज्यावेळेस प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं अजितदादांना देवगिरी बंगल्यावरती फोन करून की बाबा दादा अशी एक फाईल येते ती आपल्याला आजच्या क्लिअर करून हवी आहे, दादा त्या फाईलची वाट बघत थांबले. आणि 7 वाजता फोन आला, फाईल याला उशीर लागणार आहे म्हणल्यावर 8 वाजता विमानाला सांगण्यात आलं की बाबा मुंबईवरनं बारामतीला जाण्यासाठी विमान हवं आहे. त्या VNR कंपनीला सांगितलं गेलं, विमान ठरवलं गेलं, परंतु जे विमान ठरवलं गेलं ते आलं नाही. दुसरंच विमान गुजरातवरनं आलं आणि त्याचे जे पायलट सांगितले होते हे पायलट आहेत, हे सगळंच बदललं गेला. प्रोग्रामच अगदी चेंज करण्यात आला होता. आणि त्याच विमानामध्ये बसून दादा बारामतीला आले असं सांगितलं जातं. परंतु देवगिरीवरनं जेव्हा अजित पवार निघाले तेव्हा चा व्हिडिओ, म्हणजे देवगिरीवरून विमानतळावरती जातानाचा व्हिडिओ हा बाहेर आलेला नाही. आणि याच्यामुळेच सगळ्या शंका उपस्थित झाल्या की त्यानंतर असं सांगितलं गेलं की बाबा ज्यावेळेस विमान हे पडलं त्यावेळेस असं सांगितलं गेलं की विमानामध्ये 6 प्रवासी होते आणि 6 प्रवाशांचं निधन झालेलं आहे असं सांगितलं गेलं होतं. त्यानंतर 1-1.5 वाजता पुन्हा बातमी बदलली की त्या विमानामध्ये 5च प्रवासी होते आणि 5ही प्रवाशांचं निधन झालंय. मग त्याच्यामधला एक प्रवासी जो होता तो अद्याप तो प्रवासी सापडलेला नाही. सुरुवातीची जी विमान कंपनीची जी लिस्ट होती त्या लिस्टमध्ये 6 नावं होती. अजित पवार, अजित पवारांचे PA आणि विपुल जाधव बॉडीगार्ड आणि 3 विमानाचे पायलट असा एक त्याचा चार्ट होता. परंतु ते पुन्हा बदललं गेलंय. आता त्याच्यामध्ये 5 व्यक्ती दाखवली जातात. म्हणजे हा एक व्यक्ती नेमका कुठं गायब आहे का त्या खरंच त्या विमानात बसलेला नाही, म्हणजे हा आता संशय सगळा निर्माण झालेला आहे. परंतु या विमान कंपनीनं मात्र अद्याप त्याच्यावरती उत्तर दिलेलं नाही. DGCI ची जी चौकशी असते ही सुद्धा चौकशी काही समोर आलेली नाही मित्रांनो.
मग थोड्याफार प्रमाणात तरी चौकशी समोर यायला पाहिजे होती, ती सुद्धा आलेली नाही. त्यानंतर या विमानाचा जो ब्लॅक बॉक्स होता तो सापडलेला आहे. ब्लॅक बॉक्स, हा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर लोकांना वाटलं की बाबा सगळी सत्यता बाहेर येईल आणि जे काय आहे ते लोकांना कळलं. आता त्या ब्लॅक बॉक्स मधला जो काही डेटा आहे तो रिकव्हर होणं गरजेचं होतं लगेच, आणि तो ब्लॅक बॉक्स सार्वजनिक करायला हवा होता, परंतु तो सार्वजनिक केलेला नाही. म्हणजे त्या ब्लॅक बॉक्स मध्ये अजित पवारांचा आवाज आहे का नाही, म्हणजे अजितदादा त्या विमानात होते का नव्हते हे सगळं बाहेर आहे. परंतु आता त्या विमान कंपनी ज्या चौकशी एजन्सी आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की विमान कंपनीचा जो ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्या ब्लॅक बॉक्स मध्ये डेटा जो आहे तो खराब झालेला आहे. आता तो डेटा रिकव्हर करण्यासाठी त्याला परदेशामध्ये पाठवलं जाणार आहे. म्हणजे परदेशामध्ये पाठवून त्याच्यामध्ये AI पद्धतीनं जर काय आवाज फिडिंग करून टाकला तर आपल्याला काय करणार आहे, त्याच्यामध्ये काहीच करणार नाही. म्हणजे ही चौकशी पूर्णतः दाबण्याचा प्रकार आहे. मग नेमकं अजित पवार कुठं आहेत, म्हणजे अजितदादा जर ह्या विमानात असतील नसतील तर नेमकं अजित पवार कुठे, हा सुद्धा आता सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये संशयाचं धोकं म्हणजे अनेकांवरती संशयाचं धोकं आहे की देशामध्ये विमान दुरुस्त करणाऱ्या दोनच कंपन्या, एक प्रफुल्ल पटेलाची आणि एक दुसऱ्याची, आणि हे जे विमान आहे हे विमान सुद्धा दुरुस्त करण्याचं काम हे पटेलांच्या कंपनीकडेच होतं. आणि याच्यामध्ये अनेक अशा शंका उपस्थित झालेल्या आहेत की बाबा नेमकं ह्याच्यात काय झालेलं आहे, अपघातच घडलाय का घातपात घडलाय. तर लोकांना आता वाटायला लागले की हा घातपातच झालेला आहे, असं काहीच चित्र आता सध्याच तयार झालेलं आहे. म्हणजे बघा सगळ्या गोष्टी, म्हणजे एकतर विमानाचा तो ब्लॅक बॉक्स सापडलेला नाही, ब्लॅक बॉक्स सापडला परंतु त्याच्यातला डेटा रिकव्हर झालेला नाही. त्याचबरोबर अजितदादा ज्या विमानामध्ये होते त्याच्यात 5 व्यक्ती होत्या का 6 व्यक्ती हे सुद्धा कन्फर्म झालेलं नाही. मृत्यूदेह 5च लोकांचे सापडले, 6 व्यक्ती सांगितल्या गेल्या. विमान कसं गिरट्या घेऊन एकदम सरळ असं खाली पडलंय हे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. सुरुवातीच्या काळामध्ये जे CCTV बाहेर येणं गरजेचं होतं विमानतळावरच्या ते सुद्धा आलेलं नाही. म्हणजे आजूबाजूला जे CCTV लागलेलं होतं ह्याच CCTVच्या आधारे हा अपघात नसून घातपात आहे असं सांगितलं जातंय. म्हणजे मग एकतर पाठीमागच्या काळातलं म्हणजे देवगिरी बंगल्यावरती जे अजितदादा होते तो CCTV बाहेर आलेला नाही, आणि विमानतळावरती अजितदादा गेले तो CCTV बाहेर आलेला नाही, आणि त्यातच हे विमानातला ब्लॅक बॉक्स सुद्धा बंद आहे असं बघा अतुल लोंढे यांनी शक्यता वर्तवली होती. त्यानंतर रोहित पवार सुद्धा म्हटले होते की ब्लॅक बॉक्स जर बंद असेल तर मात्र त्याच्यामध्ये शंका घ्यायला वाव आहे की हा घातपात आहे. तर त्या चौकशी एजन्सीकडनं सुद्धा तसंच सांगण्यात आलेलं आहे की ह्याचा जो ब्लॅक बॉक्स आहे तो डेटा रिकव्हर करण्यासाठी परदेशात पाठवावा लागणार आहे असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये अजित पवारांचा आवाज आहे का नाही, आता त्या ब्लॅक बॉक्सवरनं कळणार आहे की अजितदादा त्या विमानात होते का नव्हते, का असतील तर अपघात कसा झाला तर त्या ब्लॅक बॉक्स मध्ये कळणार आहे. जसं की गुजरातच्या अहमदाबाद मधलं विमान पडलं तिथं जसं कळलं की बाबा त्या ब्लॅक बॉक्स मध्ये आवाज रेकॉर्डिंग झाला की त्यानं इंधनाचा फ्युल काढला होता आणि तो फ्युल का काढला म्हणून त्याच्यावरती चर्चा सुरू होती. ते त्याच्यामुळे कळलं की ते फ्युल काढल्यामुळे विमान पडलं. आता असंच काहीच अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे त्या ब्लॅक बॉक्स मध्ये जर समजा अजितदादांचा आवाज नसेल तर अजित पवार त्याच्यात नसतील विमानामध्ये, मग नेमकं कुठं असतील हा सुद्धा पुन्हा शोध घेणं गरजेचं आहे मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.